हॅलो फ्रेंड्स, आपल्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सगळे घरात आले होते. कसं मैत्रिणी पण होत्या आणि आमच्या बाजूला एक राहते ती लेडी, तिनं मेहंदी एकदम मस्त काढते ना, तर ती पण आली होती मेहंदी काढायला. रक्षाबंधन असल्यामुळे मेहंदी काढण्यासाठी आले होते. तर काय जण घरातलेच होते. तर ती काय बोलले की जास्त काय व्हिडिओ घेऊ नका आमचा वगैरे. कसं काय घरातल्यांना कसं आवडत नाही ना व्हिडिओमध्ये आलेलं, त्यामुळे मी काय जास्त त्यांना घेतलं नाही. थोडंसंच त्यांचं घेतलं व्हिडिओमध्ये थोडंसंच त्यांना घेतलं. त्यामुळे काय जास्त त्यांच्या संग घ्यायला जमलेलंच नाही आणि ते पण नको बोलले ना, त्यामुळे नाही घेतलं मी. तर जेवढं होईल तेवढंच थोडंसंच घेतलं मी त्यांचं. मेहंदी वगैरे काढलेली आहे, एकदम मस्तपैकी मेहंदी काढलेली आहे. थोडीशीच मेहंदी काढली होती ना, त्यालाच मी शूट केलं होतं थोडंसं आपलं. तर ती काढलेलं आहे, तुम्ही ब्लॉग बघा पुढे. चित्र काढू मेहंदी ती झाली काढून, नंतर चहा वगैरे झालं. मग त्यांनी निघाले, त्यांच्या घरी चालले होते. चला या. हा. मेहंदी ती त्यांनी काढली. मग ते नंतर लोक गेले. मग म्हटलं चला, घरातले कामं होते ते पण आवरून गेले. चहा नाश्ता वगैरे केला होता. ते तर काय शूट करायला मला जमलंच नाही, कारण ते बोलले होते ना जास्त काय शूट घेऊ नको म्हणून. त्यांचं काय घेतलंच नाही जास्त शूट. जेवढं होतं मेहंदी काढली एवढी तरी छान काढली होती, तरी मस्तपैकी ते पण नाही काढली शूटिंग मी, तसं म्हणायला गेलं तर. म्हटलं जाऊ दे, चला जेवढं होईल तेवढंच केलं मी. नंतर ते लोक गेले. म्हटलं चला, घरातली कामं आवरून घेतलं. त्यानंतर मग आमच्या बिल्डिंग पुढे बघा रात्रीचं कसं मस्तपैकी सजवलं होतं. मध्ये पाऊस पडतोय, ऊन पण पडलेला आहे आणि पाऊस पण पडतोय. बघाव का कसं ऊन आणि पाऊस चालू आहे. सगळं ऊन आणि पाऊस चालू आहे. तर मी नंतर आली, सारवीला बाहेर घेऊन आली होती. ऊन आणि पाऊसच चालू आहे का, काय म्हणायचं बघा बरं ह्या उन्हाला आणि पावसाला. हां बघा, बिल्डिंग पुढं अशी मस्तपैकी लायटिंगा लावल्या, त्या छान वाटतात. मस्त असं कशी वाटते रात्रीची बघा. मस्तपैकी अशी लायटिंगा लावल्या त्या बिल्डिंग कशी बघा. मस्त असं लावलेलं आहे, त्या लायटिंगा लावल्या त्या. तर खरं तर कुठला पण सण हा लायटिंगा वगैरे सगळं सजावट केली की एकदम भारी वाटतं, सण असल्याने वाटतं. खूप छान असं लायटिंगा लावलेलं त्या बिल्डिंग पाशी. तर असं सजवलेलं आहे बिल्डिंगमध्ये मस्तपैकी. आता सण आलेलं आहे ना, नारळ पौर्णिमा ते आलेली आहे, त्यामुळे एकदम मस्त सजावट केली. माझ्या आवडला असं लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.